कॉपीराइट क्लेम ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण सगळेच हैराण झालेलो आहोत। कारण की कॉपीराइट क्लेम आलं की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा चॅनल मॉनिटाईज झालं तरी देखील ज्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम आलेला आहे त्याचे पैसे आपल्याला मिळणार नाहीत। खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्यामुळे कोणतं म्युझिक यूज करायचं, कोणतं सॉन्ग यूज करायचं काहीच समजत नाही। तर त्यावरतीच उपाय मी आज घेऊन आलेले आहे। सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा म्हणजे तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाहीत। तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा विषय जसं की तुम्ही बघितलंच असेल, कॉपीराइट क्लेम। बॉलिवूड म्युझिक जास्त करून जेव्हा आपण वापरतो किंवा आपण आपले रिजनल सॉन्ग्स वापरतो त्यावेळेस खूप जास्त कॉपीराइट क्लेम येतं आपल्या व्हिडिओवरती आणि मग कॉपीराइट क्लेम आल्यामुळे आपल्याला टेन्शन येतं की आपल्या चॅनलला काही होणार नाही ना, आपलं चॅनल मॉनिटाईज होईल ना, किंवा चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल तर त्यावरती काय परिणाम होईल, असंख्य प्रश्न असतात। तर त्याच प्रश्नांचं उत्तर घेऊन मी तुमच्यासमोर आज आलेले आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचे डान्सचे जास्त करून व्हिडिओज आहेत किंवा ज्यांना व्हिडिओजवरती बॉलिवूड सॉन्ग्स यूज करायचे आहेत किंवा आपले काही मराठी सॉन्ग्स यूज करायचे आहेत किंवा कोणतेही सॉन्ग्स यूज करायचे आहेत पण यूज नाही करू शकत, सॉन्ग टाकलं आणि व्हिडिओ अपलोड केला की लगेच एका मिनिटामध्ये कॉपीराइट क्लेम, त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतो। मग काय करायचं? जर आपल्याला आपला डान्सचं जर आपला मेन चॅनल असेल, आपल्याला डान्स करून दाखवायचा असेल आणि आपल्याला एखादं सॉन्ग यूज करायचं असेल तर ते कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण एखादं गाणं आपल्या व्हिडिओमध्ये टाकतो तर त्यावरती कॉपीराइट क्लेम हे 100% येणारच। कारण की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी यूट्यूबचा एक ID असतो, कंटेंट ID असतो। जो कंटेंट ID त्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या नावावरती रजिस्टर झालेला असतो। त्यामुळे मग आपण जेव्हाही त्यांच्या कंपनीचं, आता समजा आपण घेऊया सारेगमपा कंपनी, तर त्यांचे असंख्य गाणे आहेत आणि खूप छान छान गाणे आहेत जे आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या व्हिडिओमध्ये यूज करावं, पण ते असं नाही करू शकत कारण की त्या कंपनीकडे यूट्यूबने दिलेला एक कंटेंट ID आहे आणि त्या ID खाली जेवढे गाणे ते लोक रजिस्टर करतात, जेवढे गाणे त्या ID खाली ते लोक टाकतात, जर ते गाणे आपण आपल्या व्हिडिओमध्ये यूज केले तर व्हिडिओ जसा आपण अपलोड करू तसंच लगेचच कॉपीराइट क्लेम आपल्या व्हिडिओला येणार म्हणजे येणारच। आणि कॉपीराइट क्लेम आलं तर मग त्याचे जे पैसे आहेत ते पैसे आपल्याला नाही मिळत, ते पैसे डायरेक्ट त्या कंपनीकडे जातात। तर हा एक खूप मायनस पॉइंट आहे कॉपीराइट क्लेमचा। मला खूप वेळा प्रश्न केलेला आहे की ताई, खूप लोक हिंदी गाणे यूज करतात, खूप लोक असे सॉन्ग्स यूज करतात, तर त्यांना कॉपीराइट क्लेम येतं का? तर हो, त्यांनाही कॉपीराइट क्लेम येतं। कारण की कॉपीराइट क्लेम जसं की मी म्हटलं की मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी स्वतःचे कंटेंट ID यूट्यूबकडून घेतलेले आहेत आणि त्या IDच्या अंतर्गत जेवढे काही गाणे आहेत त्या सगळ्यांना कॉपीराइट क्लेम येणारच। मग ते गाणं तुम्ही 3 सेकंदाचं वापरा, 5 सेकंदाचं वापरा, 1 मिनिटाचं वापरा किंवा पूर्ण गाणं यूज करा, कॉपीराइट क्लेम येणार, त्या व्हिडिओला येणार। आणि जर तुमचं चॅनल अजूनपर्यंत मॉनिटाईज झालेलं नसेल तर मे बी होऊ शकतं पुढे जाऊन यूट्यूब काही प्रॉब्लेम करू शकतो, कारण की यूट्यूबच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या अशा सेकंदाला चेंज होत असतात। त्यामुळे कोणीच काही सांगू शकत नाही की आमच्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम आलेला आहे, आमचं चॅनल तर मॉनिटाईज झालेलं आहे। पण आपण यूट्यूब बाबत ना कोणतंच असा एक विश्वास दाखवू शकत नाही की यूट्यूब ही जी पॉलिसी आहे ती कंटिन्यू ठेवेल। यूट्यूबने आता पॉलिसी काढली आहे, एका महिन्यानंतर लगेच तो चेंज देखील करू शकतो किंवा मग त्यामध्ये काहीतरी अपडेट देखील करू शकतो। त्यामुळे आपण ही रिस्क अजिबात घेऊ शकत नाही की आपल्या व्हिडिओजवरती कॉपीराइट क्लेम आलेला आहे तर ते तसंच राहू देत। कॉपीराइट क्लेम असतात ना ते 90 डेज नंतर जातात देखील। काही काही व्हिडिओचे, सगळ्या व्हिडिओचे नाही जात, काही काही व्हिडिओचे जातात। कॉपीराइट क्लेम काढणं देखील यूट्यूबने खूप सोपं करून टाकलेलं आहे। याचा व्हिडिओ जो आहे मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, कॉपीराइट क्लेम कसं हटवायचं। पण जर कॉपीराइट क्लेममुळे आपले पैसे, जे आपल्याला रेव्हेन्यू मिळणार आहे तो रेव्हेन्यू त्या कंपनीला जाणार असेल तर आपण एवढी मेहनत केलेली सगळी वाया जाते।
मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सना त्याचा काहीच फरक होत नाही, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारे सबस्क्रायबर्स असतात, त्यांचे खूप सारे व्हिडिओजवरती व्ह्यूज येत असतात, त्यांच्याकडे खूप सारा रेव्हेन्यू येण्याचा सोर्स असतो. पण आपलं तसं नाही आहे. त्यामुळे कॉपीराईट क्लेम म्युझिक वापरायच्या अगोदर 100दा विचार करूनच ते म्युझिक वापरावं लागतं. तर त्यावरती यूट्यूबने आता एक उपाय सुचवलेला आहे. पण तो उपाय यूट्यूब कधीपासून लागू करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जेवढं मी वाचलेलं आहे, बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे त्यावरून असं आहे की यूट्यूबची नवीन पॉलिसी जी आहे म्युझिक संदर्भातली, ती मार्च 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे. तर त्या पॉलिसीमध्ये काय सांगितलेलं आहे, यूट्यूब स्वतःचा एक क्रिएटर म्युझिक म्हणून बटन आपल्याला YT स्टुडिओमध्ये देणार आहे, किंवा मग त्याचा एक सेपरेट ॲप देखील तो काढू शकतो. आता ते यूट्यूबचं सर्वस्वी आहे, त्याला जसं करायचं आहे तसं. तर क्रिएटर म्युझिक अंतर्गत जेवढे काही गाणे येतील, जेवढे काही सॉंग्स येतील, जेवढं काही म्युझिक येईल, ते म्युझिक आपण यूज करू शकतो. पण ते म्युझिक कसं यूज करू शकतो त्याच्या देखील काही नियम अटी यूट्यूबने सांगितलेले आहेत. तर क्रिएटर म्युझिक जे आहे त्या अंतर्गत आपल्याला आपल्या चॅनलवरून, जर आपल्याला समजा माझा एखादा व्हिडिओ आहे आणि मला त्या व्हिडिओमध्ये एखादं बॉलिवूडचं सॉन्ग टाकायचं आहे, तर मी काय करणार, क्रिएटर म्युझिकमध्ये जाणार आणि जे गाणं मला माझ्या व्हिडिओमध्ये टाकायचं आहे ते गाणं मी तिथून डाउनलोड करणार. आता ते गाणं डाउनलोड करण्यासाठी काही गाणे फ्री असू शकतात आणि काही गाण्यांवरती यूट्यूब जे आहे काही मिनिमम चार्जेस देखील लावू शकतं. सपोज मला एखादं गाणं टाकायचं आहे, ते गाणं फ्री आहे, तर ते गाणं मी त्या कंटेंट म्युझिकमधून जे आहे डाउनलोड करून आपल्या जे माझं चॅनल आहे त्या चॅनलवरती यूज करू शकते. पण सगळीच गाणी फ्री नसणार आहेत, तर काही गाण्यांसाठी आपल्याला पैसे देखील मोजावे लागणार आहेत आणि ते पैसे मला वाटतं जास्त नसावेत, कमीत कमी पैसे असावेत. काहीतरी कमीत कमी चार्ज असला पाहिजे, म्हणजे खूप साऱ्या लोकांना ते जे काही फीचर येणार आहे त्याचा आनंद पण घेता यावा आणि ते व्यवस्थितपणे आपल्या व्हिडिओमध्ये यूज देखील करता यावं यासाठी. तर मार्च 2025 पासून क्रिएटर म्युझिक म्हणून एकतर यूट्यूब जे आहे नवीन ॲप काढेल, किंवा मग आपल्या YT स्टुडिओमध्येच एक्स्ट्रा बटन देईल क्रिएटर म्युझिकचं, जेणेकरून आपण त्या क्रिएटर म्युझिकमध्ये जाऊन आपल्याला जे काही गाणं म्युझिक पाहिजे असेल ते फ्रीमध्ये डाउनलोड करू, किंवा मग काही गाण्यांना किंवा काही म्युझिकला जर चार्जेस असतील तर ते चार्जेस देखील आपल्याला पे करावे लागतील. पण ते पे केल्यानंतर किंवा त्यातून म्युझिक डाउनलोड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्या कॉपीराईट क्लेम येणार नाही. आणि मग जी भीती आहे मॉनिटायझेशनसाठी किंवा मग आपले जे पैसे आहेत ते पैसे कोण्या दुसऱ्याला जाऊ नयेत, ही जी भीती आहे ती भीती कायमची निघून जाईल. आता कॉपीराईट क्लेम आलं तर ते आपण काढू शकतो, पण कॉपीराईट स्ट्राईक आली आणि अशा 3 स्ट्राईक्स आल्या ना, तर मग चॅनल जे आहे टर्मिनेट होऊ शकतं, किंवा यूट्यूब जे आहे आपलं चॅनल बंद करू शकतं. म्हणूनच कॉपीराईट स्ट्राईक ज्या आहेत त्या खूप महागात पडणाऱ्या आहेत. कॉपीराईट क्लेम आपण इझिली काढू शकतो, पण कॉपीराईट स्ट्राईक खूप जास्त महागात पडणाऱ्या आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जेव्हा कधीही तुम्ही कोणतंही म्युझिक यूज करता किंवा कोणताही डायलॉग यूज करता, तुमच्या त्या डायलॉगला किंवा म्युझिकला किंवा गाण्याला कॉपीराईट स्ट्राईक नसलं पाहिजे. 3 स्ट्राईक आल्या, चॅनल बंद झालं, चॅनल टर्मिनेट झालं. म्हणून खूप साऱ्या यूट्यूबच्या अशा पॉलिसीज आहेत, असे नियम अटी आहेत ते ज्या अजूनपर्यंत ना आपल्यापर्यंत नाही येऊ शकत, कारण की ते पोहोचवणारच कोणी नसतं. म्हणून माझा हा प्रयत्न नेहमीच राहील की यूट्यूबच्या ज्या काही अपडेट पॉलिसीज आहेत, यूट्यूबचे जे काही अपडेट नियम अटी आहेत ते तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहावं. आणि जेव्हा हे फीचर लागू होईल ना, तेव्हा माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच आनंद होणार आहे. कारण की जे फ्री सॉंग्स आहेत ते आपण कितीही यूज केले तरी त्याने काहीच फरक पडणार नाही आहे. आणि जे परचेसचे सॉंग्स आहेत, खरंच आपल्याला ते विकत घ्यायचे असतील तर मिनिमल चार्ज देऊन आपण ते सॉंग्स विकत घेऊ शकतो आणि ते यूज करू शकतो. पण एका चॅनलवरून जे आपण सॉन्ग परचेस केलं आहे ते फक्त आपण त्याच चॅनलवरती यूज करू शकतो. आपण जर असं केलं की मी गाणं परचेस केलं आहे आणि मग ते गाणं मी माझ्या 2-3 चॅनलसाठी वापरू शकते, किंवा मी परचेस केले आहे तर मी याला पण देईल त्याला पण देईल, तर असं होणार नाही आहे. आपण ज्या चॅनलवरून ते गाणं परचेस करू किंवा ज्या चॅनलवरून ते गाणं डाउनलोड करू त्याच चॅनलसाठी ते गाणं आपल्याला वापरता येणार आहे.
आता पुढे येणारा काळ सांगेलच किंवा पुढे येणारा यूट्यूबचं जे फीचर आहे ते सांगेलच की कशा प्रकारे ते अजून काम करतं आहे. आणि जेव्हा ते अपडेटेड फीचर येईल त्यावेळेस तर मी ते यूज करून बघेल सुद्धा आणि त्यावरती व्हिडिओ बनवेल सुद्धा, त्यामुळे ते टेन्शनचं काम नाही आहे. पण आता आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्याला पुढच्या महिन्यापासून जर यूट्यूबने मार्चमध्ये सांगितलेलं आहे, मार्चमध्येच लॉन्च केलं, तर पुढच्याच महिन्यापासून आपल्याला बॉलिवूडचे सॉंग्स म्हणा किंवा आपले मराठीचे सॉंग्स म्हणा किंवा इतर कोणतेही इंग्लिश सॉन्ग किंवा रिजनल सॉंग्स म्हणा यूज करता येणार आहेत, वापरता येणार आहेत आपल्या चॅनलवरती. आणि ज्यांचे डान्सचे चॅनल्स आहेत त्यांच्यासाठी तर खूपच जास्त ही आनंदाची गोष्ट आहे, कारण की त्यांचा पूर्ण कंटेंटच डान्सचा आहे. आणि जर डान्समध्ये गाणंच नसेल तर मग तो कंटेंट काहीच कामाचा नसणार आहे. म्हणूनच ही खूप मोठी गोष्ट आणि खूप आनंदाची गोष्ट यूट्यूबने सांगितलेली आहे की क्रिएटर म्युझिक जे आहे ते लॉन्च होणार आहे. आता कधी लॉन्च होते त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मार्चमध्ये होपफुली लॉन्च झालं पाहिजे, डिले नाही झालं पाहिजे. आणि तसं झालं तर आपल्या सगळ्यांनाच आनंद होणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आनंददायी आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल. आणि वाटला असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कमेंट करून मला तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील विचारा, त्याचं उत्तर मी देत राहीनच. आजपर्यंत प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देत आलेलं आहे, याच्या पुढे देखील प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देत राहीनच. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.